हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुप्तहेर निर्माण कसा झाला याचा पुढील भाग. आता पहा काही शब्द. क्वांड्री म्हणजे विवंचना, चिंता. ऑकर्ड टू हिम त्याच्या मनात आले. स्ट्रेंजर अपरिचित. हँग अबाउट घुटमळत राहणे. रेग्युलर नियमित. असेल्ड हल्ला केला. प्री ऑक्युपाईड गर्क असलेला. पुल वन अप दम भरणे. डिपॉझिट ठेवून देणे. असेंब्ली सभागृहातील कार्यक्रम. आता पहा स्टोरी. बट व्हेन ही रिटर्न फ्रॉम द असेंब्ली. पण तो जेव्हा सभागृहातील कार्यक्रमावरून परत आला. पुस्तके गायब झाली होती. ॲज इफ इट हॅज व्हॅनिश्ड इंटू थिन एअर. जशी काही ती हवेतच विरून गेली. जलालुद्दीन वॉज इन ए क्वांड्री. जलालुद्दीन विवंचनेत पडला. ही थॉट अँड थॉट त्याने खूप विचार केला. इट सडनली ऑकर्ड टू हिम दॅट फॉर द पास्ट फ्यू डेज. त्याच्या असे लक्षात आले की त्याने त्याच्याच वयाच्या एका अनोळखी मुलाला मागील काही दिवसात पाहिले होते. ही हॅड बीन सीइंग स्ट्रेंजर. तो अनोळखी होता. अ बॉय अबाउट देअर एज. त्याच्याच वयाचा होता. हँगिंग अबाउट इन द स्कूल. शाळेत घुटमळत होता. कम टू थिंक ऑफ इट ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच म्हणाला, ठीक आहे, त्याचा विचार करूया. ही इज नॉट अ रेग्युलर स्टुडंट. तो काही रोज येणारा विद्यार्थी नाही. ही इज देअर समटाईम्स. तो तिथे काही वेळच असतो. अँड नॉट ॲट अदर टाईम्स. पूर्ण वेळ काही दिसत नाही. हाऊ कॅन दॅट बी. असं कसं होते हे? शाळेचा विद्यार्थी तर पूर्ण दिवसभर असायला पाहिजे ना. So far Jalaluddin had paid no attention to him. आतापर्यंत जलालुद्दीनने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. पण बट नाऊ ही वॉज असेल्ड विथ डाऊट. आता मात्र त्याला शंका आली. हू वॉज धिस बॉय. तो मुलगा कोण होता. व्हाय वॉज ही अराउंड. तो आजूबाजूलाच का होता. सो प्री ऑक्युपाईड वॉज ही विथ थॉट्स ऑफ द स्ट्रेंजर दॅट हिज टीचर पुल्ड हिम अप फॉर नॉट पेईंग अटेन्शन टू हिम. त्या अनोळखी मुलाच्या विचारात जलालुद्दीन एवढा मग्न होता की त्याच्या शिक्षकांनी त्याच्याकडे लक्ष न दिल्याबद्दल त्याला चांगला दम भरला.
The next morning, Jalaluddin entered his classroom as usual. दुसऱ्या दिवशी सकाळी जलालुद्दीन नेहमीप्रमाणे वर्गात शिरला. Deposited the books in his desk and ran out for assembly as usual. त्याने आपली पुस्तके डेस्कमध्ये ठेवली आणि नेहमीप्रमाणे सभागृहाकडे धावला. सर्क्युइटस लांब वळणाचा. स्टेल्थिली चोरटेपणाने. स्लीप आउट निसटणे. स्कूल प्रिमिसेस शाळेभोवतालचे आवार. फॉलोड पाठलाग. ऑन अँड ऑन पुढे पुढे. अराउज सस्पिशियन संशय निर्माण करणे. बट insist of attending assembly, he came back by a circuitous route and hid himself in a corner of the veranda from where he could see his classroom. पण सभागृहाकडे धावला जलालुद्दीन, पण तिथे न जाता तो लांब फेरा घेऊन परत आला आणि जिथून त्याला आपला वर्ग दिसेल अशा व्हरांड्याच्या कोपऱ्यामध्ये लपून बसला. As soon as assembly started, सभागृहातील कार्यक्रम सुरू होताच, he saw the stranger enter the classroom stealthily. त्याने पाहिले की तो अनोळखी मुलगा चोरटेपणाने क्लासरूममध्ये प्रवेश करत होता. Pick up a book each from 3 or 4 desks and slip out of the school premises by the back gate. त्या मुलाने 3-4 डेस्कमधून एक एक पुस्तक उचलून घेतले आणि मागच्या दाराने शाळेच्या आवाराबाहेर निसटला. हे जलालुद्दीनने पाहिले. So that's it, said जलालुद्दीन to himself. जलालुद्दीन स्वतःशीच म्हणाला, असं आहे तर हे. Having found the thief, Jalaluddin was not going to let him escape. चोर सापडल्यावर जलालुद्दीन त्याला असा सोडणार नव्हता. He followed the boy. त्याने त्या मुलाचा पाठलाग केला. Keeping a safe distance, सुरक्षित अंतर ठेवून तो चालत होता. The boy walked on and Jalaluddin followed him. तो मुलगा पुढे पुढे चालत होता आणि जलालुद्दीन त्याचा पाठलाग करत होता. When he crossed the road, Jalaluddin also crossed the road. त्याने रोड क्रॉस केला आणि जलालुद्दीनने सुद्धा रोड क्रॉस केला. Whenever he stopped, Jalaluddin stopped too. जेव्हा जेव्हा तो मुलगा थांबायचा
जलालुद्दीनसुद्धा थांबायचा. मेकिंग शुअर नॉट टू अराउज एनी सस्पेशियन. कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होणार नाही याची तो खात्री करून घेत असे. द बॉय एंटर्ड अ टॉल बिल्डिंग अँड क्लाइम्ब द स्टेअर्स. तो मुलगा एका उंच इमारतीत शिरला आणि जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेला. नॉक, दरवाजा ठोठावणे. चेस, पाठलाग. इमर्ज, प्रकट झाला. डिसीव, फसणे किंवा फसवणे. सेन्स, लक्षात आले, समजले. ट्रेल, पाठलाग करणे. डॉज, हुलकावणी देणे. परस्युअर, पाठलाग करणारा. जलालुद्दीन did not follow him lest he should be noticed. त्याच्या लक्षात आले नाही पाहिजे म्हणून जलालुद्दीन इमारतीच्या आत गेला नाही. सो ही वेटेड आउटसाइड द बिल्डिंग. आणि तो बिल्डिंगच्या बाहेरच त्याची वाट बघत बसला. After what seemed hours, he started getting worried. काही तास निघून गेले. आता त्याला काळजी वाटू लागली. Perhaps the boy lives in this building. कदाचित तो मुलगा इथेच राहत असेल. He thought. त्याने असा विचार केला. I can't possibly knock at every door inquiring about a boy whose name I do not know. मी काही प्रत्येक दार ठोठावून चौकशी करू शकत नाही आणि मला त्या मुलाचं नावसुद्धा माहीत नाही. जलालुद्दीन स्वतःशीच विचार करत होता. Just as he was about to give up the chase, त्याला असं वाटले आता पाठलाग करण्यात अर्थ नाही. The boy emerged from the building. आणि तेवढ्यात तो मुलगा बिल्डिंगच्या समोर दिसला. Carrying a small packet tied up in a newspaper. आणि त्याच्याजवळ एक लहान पाकिट होतं न्यूजपेपरमध्ये गुंडाळलेलं. बट जलालुद्दीन वॉज नॉट डिसिव्ड. पण जलालुद्दीन फसला नाही. त्याच्या लक्षात आले की नक्कीच त्यात पुस्तकं असतील. He had no doubt that the pocket contained the books. त्याला शंका आली असं नाही. त्याला खात्रीच वाटली की त्यात पुस्तकच असतील. Following the boy, Jalaluddin quickened his pace. त्या मुलाचा पाठलाग करत असताना जलालुद्दीनने आपली चालण्याची गती वाढवली. द बॉय सेन्स ही वॉज बीइंग ट्रेल्ड. त्या मुलाच्या लक्षात आले की आपला पाठलाग होत आहे. ही क्विकली एंटर्ड अनादर बिल्डिंग इन इफोर्ट टू डॉज
his pursuer. त्याचा पाठलाग करणाऱ्याला चकवण्यासाठी तो एका दुसऱ्या इमारतीत पटकन शिरला आणि नंतर बाहेर येऊन तो पुन्हा ज्या दिशेने आला होता त्याच दिशेने गेला. Then coming out he went back in the direction he had come from. ज्या दिशेने आला होता त्याच दिशेने परत गेला. He went back in the direction he had come from. But as he turned the corner to go to the back of the tall building, he bumped right into जलालुद्दीन. परंतु तो जेव्हा त्या उंच इमारतीच्या मागच्या बाजूस जाण्याकरता कोपऱ्यावर वळला तेव्हा जलालुद्दीनवरच जाऊन आदळला. प्रिटेंडेड बहाणा केला. रिलीव्ड चिंतामुक्त झाला. शॅडो समवन एखाद्यावर गुप्त पाळत ठेवणे. नोटेड लिहून घेतले. एक्साइटेड उत्तेजित झाला. बार्ज वेगाने आत घुसला. कमोशन गोंधळ गडबड. डिमांडेड मागणी केली. जलालुद्दीन प्रिटेंडेड it was an accident and hurried off. जलालुद्दीनने तो योगायोग होता असे भासवले आणि तो घाईने निघून गेला. The boy was relieved. तो मुलगाही चिंतामुक्त झाला. He was wrong. He felt in thinking that he was wrong. He felt in thinking that someone was shadowing him. कोणीतरी आपल्यावर गुप्त पाळत ठेवत आहे असा विचार करण्यात आपली चूक झाली असे त्याला वाटले. That was exactly what Jalaluddin wanted, and sure enough, the boy had fallen into the well-laid trap. अगदी नेमके तेच जलालुद्दीनना पाहिजे होते आणि खरोखरीच तो मुलगा व्यवस्थित लावलेल्या सापड्यात अडकला. Seeing Jalaluddin walk off, he boldly walked on to the bazaar and entered a shop that sold second-hand books. त्याला असे वाटले जलालुद्दीन निघून गेला म्हणून तो बेधडकपणे बाजाराकडे गेला आणि एका जुन्या पुस्तकाच्या विक्री करणाऱ्या एका दुकानात शिरला. Jalaluddin watched the boy from the other side of the road and noted the name of the shop he had entered. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून जलालुद्दीन त्या मुलाकडे पाहत होता आणि तो ज्या दुकानात शिरला त्या दुकानाचे नाव त्याने पाहिले. Then he rushed to the police station nearby, and so excited was he that
he almost barged into the inspector's room. तो घाईघाईने जवळच्या पोलीस स्टेशनकडे गेला आणि तो एवढा उत्तेजित झाला होता की जवळजवळ इन्स्पेक्टरांच्या खोलीतच घुसला. The policeman standing outside caught him by the arm. बाहेर उभ्या असलेल्या शिपायाने त्याला पकडले. Who do you think you are? Barging is like this. अशा तऱ्हेने आत घुसायला तू स्वतःला काय समजतो रे? Hearing the commotion, the inspector came out. गोंगाट ऐकून इन्स्पेक्टर बाहेर आले. What's going on? He demanded to know. काय गडबड आहे? त्यांनी माहिती करून घेण्यासाठी विचारले. What has this fellow been up to? या मुलाचे काय चालले आहे असे त्या इन्स्पेक्टरांनी विचारले. आता पुढील स्टोरी पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विचार करा पुढे काय झाले असेल. गुड बाय.